तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. आजचा व्हिडिओ खूप छान आहे. व्हिडिओ आवडला तर तुमच्या सर्व मित्रमैत्रिणींना शेअर जरूर करा. काही व्हिडिओमध्ये कमी असेल तर कमेंट करून आम्हाला सांगा, जेणेकरून आम्ही आमची चुकी सुधारू शकतो. तर चला, जास्त वेळ न लावता व्हिडिओला आपण करू सुरू. आज आपण आलेलो आहेत राजमाता जिजाऊ उद्यान, पिंपळे उरवतेच. ह्या उद्यानाला डायनासोर गार्डन म्हणून असंही ओळखलं जाते. खूप सुंदर असं उद्यान आहे. शनिवार रविवार खूप गर्द असतो. तर तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ मी इथं दाखवणार आहे, तरी सर्वांनी शेवटपर्यंत नक्की बघा. इथं तुम्हाला चालण्यासाठी सेपरेट दिलेलं आहे. तिथे तुम्ही चालू पण शकता. व्यायाम वगैरे करायचा असेल तर व्यायाम पण करू शकता. आणि लहान मुलांकरता आकर्षित होण्याकरता असे खूप असे छोटे मोठे ड्रॅगन बनवलेले आहेत. बघा, मला प्रत्येक वेळी दिसत असेल. लहान मुलांना खेळायला सुद्धा भरपूर जागा आहे. एकदम भारी गार्डन. मी आत्तापर्यंत वैयक्तिक मत माझं असं की मी आत्तापर्यंत असं गार्डन नाही पाहिलं. खूप भारी, एकदम असं सुंदर असं गार्डन बनवलेलं आहे. हे बघायचं, हे रात्री खूप छान दिसते, लाईट वगैरे लागतात. कचरा कुंडी सुद्धा इथं डायनोसॉर गार्डन म्हणजे डायनोसॉरची बनवलेली आहे. बघा, इथं मोर बनवलेला आहे. खूप भारी भारी. आत्तापर्यंत मी असं कुठंच नाही पाहिलं. एकदम भारी वाटलं मला जाऊन. हाच तो आहे मेन डायनासोर, म्हणजे ज्याच्यामुळे ह्या गार्डनला नाव पडलेलं आहे की डायनासोर गार्डन. बघा, बघितलं किती मोठ्याने ओरडला. तर मित्रांनो, तुम्ही पण एकदा नक्की या. खूप छान आहे असं. तिकीट वगैरे आहे. संध्याकाळी जर येत जर असं तर ते दर मला काही माहीत नाहीत, कारण मी रोज सकाळी व्यायाम करायला येतो, तर व्यायाम करण्यासाठी तिकीट वगैरे नसतं. तर तुम्ही फिरायला म्हणून येत असाल तर तुम्हाला तिकीट वगैरे काढावं लागेल, जे काय असेल समजा ते. पिंपळे गुरव राजमाता जिजाऊ उद्यान किंवा डायनासोर गार्डन म्हणून असंही ओळखलं जातं. हे एकदम समोरचा भाग आहे बघा. इथं बसू वगैरे शकता तुम्ही. एकदम भारी भारी फुलं वगैरे. तोडायची परवानगी नाही, तर कृपया करून तोडू नका. तर चला मित्रांनो, भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब नक्की करा. चला, बाय बाय. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप आभार. असाच सपोर्ट करत राहा.